माझा नमस्कार. मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, पुढच्या महिन्यात 6 नोव्हेंबरला बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मागच्या तब्बल 3 महिन्यांपासून मतदार यादींची पडताळणी सुरू केली होती, ज्याला आपण SIR म्हणतो, ज्यात मतदार यादीतल्या त्रुट्या दूर करण्यात आल्या. जसं एकाच व्यक्तीचं 2दा नाव असणं किंवा ज्या व्यक्तीची मृत्यू झाली आहे आणि त्याचं नाव अजून काढलं नसेल तर ते काढणं, अशा अनेक गोष्टी सुधारल्या गेल्या, जेणेकरून फक्त खरे मतदारच मतदार यादीत राहावेत आणि बांगलादेशी वगैरे जे आजपर्यंत मतदान करत होते, एका पक्षासाठी वोट बँक झाले होते, त्यांचं नावच यादीत राहू नये. आणि यामुळेच विरोधी पक्षांच्या पोटात गोळा आलेला. कारण निवडणूक आयोगाद्वारे आकडेवारी आपल्याला सांगते की बिहारमध्ये तब्बल 68 लाख मतदार यादीतून वगळण्यात आलेत आणि याचा सर्वात मोठा फटका इंडी अलायन्सलाच बसणार आहे. त्यामुळेच काँग्रेसचं इकोसिस्टम इतकं फडफडताना दिसतं आहे आणि BJPवर वोट चोरीचे आरोप लावण्यात आले. राहुल गांधींनी तर एक अख्खी पत्रकार परिषद घेऊन टाकली. पत्रकारांना काही फोटोज आणि काही मतदारांची नावं दाखवण्यात आली की पहा कसं निवडणूक आयोग काँग्रेसचे मतदार गायब करत आहे. आणि दुसऱ्या बाजूला BJPचे मात्र एका खोलीत 30 मतदार वाढवले जात आहेत. पण जेव्हा पत्रकारांनी राहुल गांधींच्या माहितीची तपासणी केली तेव्हा सर्वांसमोर खुलासा झाला की राहुल गांधींनी ज्या व्यक्तींना मृत घोषित केलं होतं ते तर अजूनही जिवंत आहे. आणि त्यांनी जे नवीन प्रकरण सांगितलं की अनेक मुलांच्या मागे एकाच व्यक्तीचं नाव वडील म्हणून लिहिण्यात आलं आहे, त्या बाबतीतही आपल्याला कळालं की ती मुलं गुरु शिष्य परंपरेला मानतात आणि त्यांच्यासाठी गुरुच हे सर्वस्व असतात. त्यामुळे आपल्या गुरुचं नाव त्यांनी वडिलांऐवजी मतदार यादीत दिलं होतं. जेव्हा राहुल गांधींचे तीर संपले तेव्हा योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषणसारखी गँग मैदानात उतरली की SIRमध्ये निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या प्रकारे घोळ केलेला आहे. जी नावं डिलीट केली आहेत त्यांची यादी डिजिटल फॉर्मॅटमध्ये का नाही टाकली, आणि याचं उत्तरही हे लोक स्वतःच देतात. योगेंद्र यादवचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाने मतदार यादीतून योग्य कागदपत्र असतानाही काँग्रेसच्या मतदारांना गायब करून टाकले, म्हणूनच भीतीपोटी ते लोक यादी डिजिटल फॉर्मॅटमध्ये देत नाही आहेत. राहुल गांधी आणि त्यांच्या इकोसिस्टमला हा मुद्दा चालवून बिहारची निवडणूक जिंकायची नाही आहे. राहुल गांधींना हे समजतं की हा मुद्दा निवडणुकीच्या मैदानात चालणारा नाही आहे, तरीही त्यांच्याद्वारे हा मुद्दा चालवला जातो आहे. कारण त्यांना कळालं की बिहारची विधानसभा आपल्या हातातून कधीच निसटली. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा लोकसभा, त्यानंतर हरियाणा, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि आता बिहारही आपल्या हातातून गेलं तर कार्यकर्त्यांना रोखून धरण्यासाठी आपल्याला एक मुद्द्याची आवश्यकता आहे. आणि राहुल गांधी SIRद्वारे हाच मुद्दा तयार करतायत की निवडणूक हरल्यानंतर कार्यकर्त्यांना सांगायला की आपली तर काही चुकीच नाही आहे, सर्व घोळ निवडणूक आयोगाने केला आहे. आणि तसाच एखादा मुद्दा इथे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सुद्धा हवा आहे, आणि त्यातही विशेष करून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना. कारण येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांना आपली पराजय स्पष्टपणे दिसते. 2008 नंतर राज ठाकरेंच्या पदरात एकदाही यश पडलं नाही आहे. त्यामुळे पक्ष वाचवण्याची चिंता होणारच, आणि पक्ष वाचवण्यासाठी साम दाम दंड भेद ही नीती वापरण्याचा अधिकार प्रत्येक नेत्याला. आणि त्यामुळेच महाविकास आघाडीचे सर्व नेते मिळून काल मुंबईत निवडणूक आयोगाला भेटायला गेले होते. या नेते मंडळीत शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील आणि अनेक वरिष्ठ नेते सामील होते. तसं एक गोष्ट मी स्पष्ट करतोय की राज ठाकरेंना अजूनही काँग्रेसने महाविकास आघाडीत एंट्री दिलेली नाही आहे. कारण काँग्रेसला माहिती आहे की राज ठाकरेंना सोबत घेतलं तर मुंबई राहिली बाजूला, पण इथे येणाऱ्या बिहारच्या निवडणुकीत ज्या जागा आपल्याला जिंकता येतील त्याही आपल्याला हराव्या लागतील. त्या कारणाने तात्पुरता का होईना पण हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसमधल्या नेत्यांनी राज ठाकरेंना बाहेरच तात्काळ ठेवलं आहे. पण राज ठाकरे मात्र महाविकास आघाडीत घुसण्याचे पूर्ण प्रयत्न करत आहेत, जे ते 2019ला सुद्धा करत होते. शरद पवारांनी काढता पाय घेतला आणि म्हणून त्यांना स्वातंत्र्य लढावं लागलं, नाहीतर तेव्हाच महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला ते दिसले असते. पण आज तेच शरद पवार राज ठाकरेंना सोबत घेऊन चोकलिंगम यांना भेटण्यासाठी पोहोचले. आणि जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर या सर्व नेत्यांमध्ये तुम्हाला काही गोष्टी समान दिसतील. सर्वात पहिली
या सगळ्यांचं अस्तित्व धोक्यात आहे. आणि दुसरं, यांचा शत्रू एकच, BJP. आणि मी तर म्हणेन की BJPनेच हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे, मराठीप्रेमी राज ठाकरे, पुरोगामी शरद पवार, चीनप्रेमी कम्युनिस्ट आणि मुस्लिमप्रेमी काँग्रेसला एकत्र आणण्याचा चमत्कार घडवला. आणि हा चमत्कार या जगात फक्त BJP सारखाच पक्ष घडवू शकतो. आणि त्याच BJP समोर उरली सुरली इज्जत वाचवण्यासाठी राज ठाकरेंनी निवडणूक आयोगासमोर काही महत्त्वाचे मुद्दे ठेवले. त्यातला सेंट्रल पॉईंट किंवा मुख्य मुद्दा हाच होता की निवडणूक याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे. आणि निवडणूक आयोगाला त्याने म्हटलं की याद्यांमध्ये इतका घोळ असताना तुम्ही निवडणुकीला सामोरं कसं जाता. यासारख्या अनेक प्रश्नांवर कालच्या बैठकीत आघाडीच्या नेत्यांनी आयोगासोबत चर्चा केली. या बैठकीचे फोटो जेव्हा सोशल मीडियावर आले त्याच्या कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी येऊन लिहिलं की ठाकरे ब्रँड पुन्हा उदयाला येतोय, ठाकरे ब्रँडमुळे आता महाराष्ट्रात चमत्कार घडणार आहे. एकाने तर असा मजकूर लिहिला होता की ठाकरे बंधूंची भेट तब्बल 6 वेळा झाली आहे, तर अंधभक्तांची एवढी फाटली. मला खरं तर यांच्याकडे बघून खरंच फार दया येते. राहुल गांधीसारखा नेता रोज वेगवेगळ्या देशांमध्ये फिरतोय, कधी मलेशिया, कधी म्यानमार, कधी इंग्लंड, कधी अमेरिका. तिथून त्याने रणनीती बनवून आणली, तरीही एकही पुरावा त्याला कोर्टात सादर करता आला नाही की वोट चोरी झाली आहे किंवा SIR मध्ये घोळ झाला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांनी तर राहुल गांधींना सरळ सरळ चॅलेंज केलं होतं की तुमच्यात हिंमत असेल तर प्रतिज्ञापत्रावर सही करून द्या. सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधींचे 2 पिल्ले प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव चक्क तोंडावर पडलेत. आणि तीच गत राज ठाकरेंसमेत संपूर्ण महाविकास आघाडीची होणार आहे असं मला वाटतंय. योगेंद्र यादव इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रात रोज नवनवीन विषयांवर लेख लिहित असतात, विशेष करून SIRच्या विरोधात. आणि हाच SIRचा मुद्दा जेव्हा ते सर्वोच्च न्यायालयात घेऊन गेले तेव्हा सर्वोच्च न्यायालयातले न्यायाधीश सूर्यकांत यांनी योगेंद्र यादव यांना चक्क नागडं करून परत पाठवले. आणि त्यातही विशेष माहिती ही आहे की योगेंद्र यादव आपले वकील म्हणून प्रशांत भूषण यांना घेऊन गेले होते. न्यायाधीशांनी सरळ सरळ फक्त एकच वाक्य प्रशांत भूषण यांना म्हटलं की तुम्ही जे अफिडेव्हिट म्हणजे प्रतिज्ञापत्र न्यायाधीशांसमोर सादर केलं आहे त्यात चुका आहेत. आता प्रशांत भूषण या वरिष्ठ वकिलाने काय उत्तर द्यावं. ते म्हणतात की प्रतिज्ञापत्राची सत्यता चौकशीत पडताळली जाऊ शकते. म्हणजे प्रशांत भूषण यांचं म्हणणं आहे की प्रतिज्ञापत्रात त्यांनी चुका केल्या असतील, त्या चुका त्या निवडणूक आयोगानेच तपासणीत सुधार कराव्या. यावर न्यायाधीशांनी प्रशांत भूषण यांना म्हटलं की तुम्ही जे प्रतिज्ञापत्र दिलं आहे त्यात इतक्या चुका आहेत, त्यात दिलेल्या डेटावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा. आणि तुम्ही ज्या मतदारांची यादी या प्रतिज्ञापत्रात दिली आहे की त्यांची नावं काढण्यात आली आहेत, तशातला एकही व्यक्ती तुम्ही कोर्टात का आणू शकला नाही. आणि या यादीत तुम्ही ज्या मतदारांचा पत्ता दिला आहे त्या पत्त्यावर निवडणूक आयोगाने तपासणी केली आहे आणि ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. शेवटीच तर न्यायाधीशांनी म्हटलं की या प्रकरणात भावना जास्त आहेत आणि कारण कमी. आणि या दोघांना सरळ सरळ कोर्टातून हाकलवून दिलं. जे शब्द न्यायाधीशांनी प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्यासाठी म्हटले तर जशास तसे राज ठाकरे समेत महाविकास आघाडीवर सुद्धा लागू होतात. राज ठाकरे आणि आघाडीने एक काय अनेक बैठका निवडणूक आयोगासोबत घ्याव्यात, पण राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्याला अख्ख्या मुंबईत एकही व्यक्ती असा सापडत नाही ज्याच्याकडे योग्य कागदपत्र असतानाही ज्याचं नाव यादीतून गाळलं असेल किंवा मागच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत त्याचं नाव यादीतच नव्हतं. आणि जर तुम्हाला असा व्यक्ती सापडत नसेल तर यावरून स्पष्ट होतं की राज ठाकरे फक्त आपल्या कार्यकर्त्यांना झुलवण्याचा प्रयत्न करतायत. ज्याने महापालिकेची निवडणूक हरल्यावर आपल्या समर्थकांना सांगता यावं की आपण तर निवडणूक जिंकलोय, पण BJPने मतदार यादीत घोळ केल्यामुळे आपली मतं आपल्यापर्यंत पोहोचली नाही आहेत. जे त्याने विधानसभेची निवडणूक झाल्यावर सुद्धा म्हटलं होतं. त्यांना जर अजूनही याच मार्गावर जायचं असेल तर राज ठाकरेंनी हमखास जावं. पण फक्त योगेंद्र यादव जसे कोर्टात तोंडावर पडले तशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये याची काळजी मात्र नक्कीच घ्यावी. कारण राज ठाकरेंच्या रूपात एक सक्षम विरोधी नेत्याची गरज महाराष्ट्राला आज आहे. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता.
आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.